वतीनं अंबड येथे नीट विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ, टीईटी विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ ती ह्या भाजप सरकारनं देशामध्ये घोटाळ्याची शृंखला लावलेली आहे. जेव्हापासून 2014 पासून हे सत्तेत आले, एकामागे एक मोठमोठाले घोटाळे आणि घोटाळ्याचा रेकॉर्ड करायचं काम जर कोण केलेलं असेल तर ते भाजपच्या नेत्यांना आणि भाजपच्या मंत्र्यांनी केलेलं आहे. आजपर्यंत घोटाळे रस्त्याचे पाहिले होते, कोणी वेगवेगळ्या बिल्डिंगचे घोटाळे पाहिले होते, आदर्श प्रकारचे घोटाळे सुद्धा या राज्यानं पाहिले. आणि असे सगळे आदर्श नेते जर कोणाच्या म्यानात जाऊन बसले असेल, कोणाच्या दावणीला जाऊन बांधल्या गेले असतील तर ते भाजपच्या दावणीला जाऊन बांधल्या गेलेले. त्यामुळे आता भाजप हे किचडमध्ये जाणारे, गटारात जाणारे, या गोष्टीत आता दुसरी शंका राहिलेली नाहीये. टीईटी घोटाळा झाला, नीट घोटाळा झाला. अरे आंदोलन करता करता आता आमचे आवाज बसायला लागले. दिवस उजाडा की नवीन घोटाळा, दिवस उजाडा की नवीन घोटाळा. तिकडे शेतकऱ्याच्या आंदोलनाला रोहित पवार बसले, ते आंदोलन मुद्द्याला 1 महिना उन्ही लागला. नीटचा घोटाळा झाला, हे आंदोलन उद्या करायचंच आहे की टीईटीचा घोटाळा झाला. पण त्याच्यातून श्वास घेतला नाही की पुन्हा राम मंदिराचा घोटाळा झाला. सरकार आहे का घोटाळे बहादराचा अड्डा आहे हे समजायला आता मार्ग राहिलेला नाहीये. धर्मेंद्र प्रधान या नीट घोटाळ्याची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. 53 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे आणि या लेकरा बाळांचा भारताच्या भविष्यासोबत जो खेळ केला गेलेला आहे याची नैतिक जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली पाहिजे आणि तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नरेंद्र मोदींना सुद्धा या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये. घोटाळ्याची शृंखला 2014 पासून आतापर्यंत जर आपण आकडेवारी पाहिली तर जवळजवळ 100 परीक्षांमध्ये घोटाळे झालेले, एमपीएससी सारख्या संस्थेकडून घोटाळे झाले. TCS ला कोणत्या पद्धतीनं काम देण्यात आलं त्यांना माहिती. ज्याला काही येत नाही तो पेपरमध्ये पास होतो आणि हुशार विद्यार्थी मागं पडतो. याच्यामध्ये मोठ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार होऊ लागले आणि चांगल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ लागलं. आणि त्याच्यामुळं चांगल्या होतकरू विद्यार्थ्यांना, देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या जीवापासून हात धुवावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आणि ती शृंखला चालू असताना आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आपल्या अंबडची एक भगिनीला जीव गमवावा लागला. पहिला पेपर आपल्या अंबडच्या भगिनीला चांगला गेला होता. त्यांच्या परिवाराला मी भेटलो, त्यांनी सांगितलं की ती हुर होणारी होती, नवोदयची विद्यार्थिनी होती, नवोदयची कठीण प्रकारचे पेपर असतात, ती पास होऊन ती गेलेली होती. त्याच्यानंतर तिने डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं, पहिल्या अटेम्प्टला केलं, दुसऱ्या अटेम्प्टला त्यांचं जमलं होतं, परंतु तो पेपर या शासनाच्या हलगर्जीपणामुळे कॅन्सल झाला. जर आपल्या मिसबा दीदीच्या मृत्यूला जर कोण जबाबदार असत तर धर्मेंद्र प्रधान हे स्वतः त्या मृत्यूला जबाबदार आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तत्काळ पदमुक्त झालं पाहिजे अशी मागणी आम्ही या माध्यमातून करतो. धर्मेंद्र प्रधान तुम इस्तीफा दो. आणि आपल्या परिसरातल्या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपणही जागरूक व्हावं आणि लोकांना या विषयावर जागरूक करावं. लोक जोपर्यंत पेटून उठत नाही, लोक जोपर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षालाही काही करता येत नाही. आज अंबडपर्यंत ही आग पोहोचली, उद्या आपल्या घरातला एखादा विद्यार्थ्याचा जीव जायची तुम्ही वाट पाहू लागले का? या शासनाच्या विरुद्ध प्रत्येक नागरिकानं पेटून उठलं पाहिजे. तेव्हा विरोधी पक्ष तुमचा आवाज उचलू शकतील, तेव्हा तुमच्या समोरच्या समस्या सुटू शकतील आणि तेव्हाच काहीतरी परिवर्तन घडू शकत. आता या सरकारला लोकांना त्राहिमाम केलेलं आहे आणि यांचे दिवस आता भरत आलेले. राहुल गांधींनी जो संघर्ष मांडलेला आहे त्याला आता यश येताना दिसतंय. फक्त आपण लावून धरायचंय, आपण संघर्ष करायचाय आणि येणाऱ्या काळामध्ये भारताच्या संसदेवर आपल्याला काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसणार, याच्यात आता कोणतीही शंका राहिलेली नाहीये. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत युवक काँग्रेस संघर्ष करत राहणार अशी ग्वाही मी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.